राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काल सायंकाळी 5 वाजता पाचोऱ्यात भडगाव तालुक्यातील गोणगावकडे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातर्फे आमदार रोहित पवार जळगाव जिल्ह्यात भडगाव तालुक्यातील गोणगाव येथे भेट देऊन 3 वर्षापूर्वी एका चिमुकलीचा बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेला 3 वर्ष उलटले तरी फास्ट ट्रॅक कोर्टात केस सुरू असूनही अद्याप न्याय मिळालेला नाही. आमदार रोहित पवार पीडित कुटुंबाची गोणगाव तालुका भडगाव जिल्हा जळगाव येथे काल संध्याकाळी 5:30 भेट घेऊन या गंभीर प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेतली. काय सांगाल? 3 वर्ष झाले परंतु आपल्या मुलीला अद्याप खाली बूम करा नाहीये. ते तुम्ही खाली करा. काय सुमित भाऊ, 3 वर्ष होऊन गेले दादा, पण अजून न्याय मिळालेला नाहीये. आणि जिथपर्यंत या कल्याणीला न्याय मिळत नाही तोपर्यंत एक मिनिट. आजी काय सांगाल? 3 वर्षापासून आपल्या नातीला जो आहे तो अजून अद्यापर्यंत न्याय मिळालेला नाही. काय प्रतिक्रिया? काय मागणी आहे? न्याय मिळाले नाही. 3 वर्ष वेगळ्यात फास्ट कोर्टला सांगेल होतं. अशी कशी काय फास्ट कोर्टची सरकारने न्याय देणं पाहिजे, कोर्टाने न्याय देणं पाहिजे. हां, तो आरोपी फेरी राहणार, येरी राहणार, खाई राहणार, पी राहणार. काय मागणी काय याची आहे आपली सरकारकडे? मागणी एकच आहे, त्याने हातपायने फाण्या तुटण्या पाहिजेत आणि त्याने फाशीच होणी पाहिजे मागणी. आजी, आपल्या खरं तर नातीचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यानंतर अशा आता अनेक घटना ज्या आहेत त्या राज्यात घडत आहेत. जर कदाचित आपल्या नातीला न्याय मिळाला असता तर अशा घटना घडल्याच ह्या नसत्या. घटना असतातच नाही तिने घटना घडत्यातच नाही ती. काय वाटतं तेव्हा सरकारने लवकर कारवाई केली पाहिजे होती? आई नातनाबाबतीत मग ॲक्शन लेणंच पाहिजे होतं सरकारने आणि कोर्टाने बी न्याय लेणाच पाहिजे होता. त्याला फाशी दिली पाहिजेच होती. इतर या नातले जरी असे त्यानं जर ॲक्शन झालं असतं तर या गोष्टी घडत्यात नाही. ठीक. त्याच्यामुळेच कमी पडत आहे. आता तुम्ही बघा, इथं असणारे सरपंच यांनी तहसीलदार आणि मोजणी अधिकाऱ्याला सांगून ती जागा मोकळी करा, आम्हाला यांना घर द्यायचं आहे. 3 वर्ष झालं फॉलोअप चालला आहे, पण सिस्टम कुठेतरी कमी पडते. तहसील असू द्या, मोजणी अधिकारी असू द्या, नाही तर पोलीस असू द्या, नाहीतर हे शासन असू द्या. कसं असतं की शासन काम करत असताना शासनाने जर दाखवून दिलं नो नॉनसेन्स, म्हणजे महिलांच्या बाबतीत जर कुठंतरी एखादी घटना घडली तर सरकार हे खपून घेणार नाही. तिथं कुठंतरी आपण ॲक्शन घेऊ तर मग कुठेतरी एक विश्वास पोलिसांमध्ये सुद्धा वाढतो. आता तुम्ही बघा, मी उद्या बुलढाण्याला आहे. बुलढाण्याचा जो कोणी आमदार आहे ते जे काय बोलला ते तुम्ही जर ऐकलं असेल, आई बहिणींवरनं शिव्या दिलेल्या आहेत खालच्या लेवलला जाऊन. अरे दुसऱ्याच्या घरच्या लोकांवर बोलायला तुला काय अधिकार आहे? आणि मग त्याच्यात तलवार इकडं घालतो तिकडं घालतो असं बोलून, आणि त्याच्यावर जर कारवाई होत नसेल तर मग मेसेज काय देत आहे की मेसेज असा दिला जातो की कसंही बोला महिलांबद्दल, हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. आता तो भोंदू बाबा कोण भागेश्वर महाराजांबद्दल बोललाच, तुकोबारायांबद्दल बोललाच, पण तिथं बोलत असताना काय सांगितलं तर सगळ्यांनी 4-4 पोरं काढली पाहिजे. मग महिलांनी एवढंच करायचं का? तर हे जे काही संदेश आता दिले जातात ना, याच्यामुळे महिलांप्रती काही ठराविक विकृत जे विचार करणारे लोक आहेत यांचं धाडस जरा जास्तच वाढत आहे असं मला वाटतं. त्यामुळे सरकारने याच्यावर योग्य कायदा आणून योग्य आणि अशा केसेस झाल्या तर योग्य कारवाई करून हे विषय मार्गी लावले पाहिजे. चाळीसगाव शहरामध्ये देखील एक धक्कादायक घटना समोर आलेली. एक आईस्क्रीम पार्लर चालवणाऱ्या मुलाने एका मुलीला तब्बल 3 वर्ष ब्लॅकमेल केलं. तिच्याकडून 8.5 लाख रुपयाची रोकड उकळली, 90 ग्रॅम सोनं उकळलं. आणि आता त्याच्यात धक्कादायक माहिती अशी आली की त्याच्या मोबाईलमध्ये त्या पीडित तरुणीसह आणखी इतर मुलींचेही काही अश्लील व्हिडिओ आहेत. नाही, एक तर ती केस आहेच, मी अतिशय त्याला लगेच धरलं पाहिजे. आता काय बघा, खराताच्या बाबतीत जे झालं, भोंदू बाबा आम्ही मान्य करतो SITली चांगलं काम केलं आहे, बऱ्याच काही गोष्टी आल्या, त्यांनी अन्याय केलेलाच आहे आणि त्याला कारवाई झालीच पाहिजे. पण खरातकडे तुम्ही बघत असताना खरातकडे जे व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचा तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून फायदा करण्यासाठी खरातला अडचणीत आणला फक्त असं आपण म्हणायचं का? आणि बाकीच्यांना वाऱ्यावर सोडून दिलं. आता ही जी घटना तुमची आहे त्याच्याचबरोबर बीडमध्ये सुद्धा काही असे काही डॉक्टर आहेत, त्यांनी काही महिलांवर अत्याचार केलेलं. हे जे काय असे पुढे येत आहेत ना, लगेच तुम्ही चांगले पत्रकार असतात, पोलीस चांगले असतात, काही लोक जेव्हा सांगत असतील लगेच ताबा घ्या, कारवाई करा, जे काय कळतं ते करा. आणि असा एक संदेश दिला ना सरकारने तर मग कुठंतरी कायदा व सुव्यवस्था आपल्या या राज्यामध्ये चांगली होईल असं मला तरी वाटतं. महिलांसाठी स्वतंत्र न्यायालय असायला पाहिजे असं वाटतं. अहो तेच आहे, शक्ती कायद्यामध्ये 36 स्वतंत्र न्यायालय हे करण्याचा आदेश त्या ठिकाणी होता. कायदा पास सुद्धा झाला होता, म्हणजे आम्ही आमदार म्हणून तो पास केला होता.
वरती जो विधान परिषदेच्या आमदारांनी पास केला होता, नीलम गोरेताईसुद्धा तिथं पास करताना होत्या आणि मग केंद्र सरकारकडे गेल्यानंतर तो परत तिथं पाठवला. याच्यात 36 म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक असं स्पेशल न्यायालय असेल जे महिलांच्या केसेस मार्गी लावेल, नाही तर त्या केसेसवर न्याय देईल. पण काय आहे की ज्या पद्धतीने आज काम केलं जातं, कुठंतरी महिलांबद्दलचा आदर हा फक्त दाखवण्यासाठी आहे, खऱ्या अर्थाने तो नाही आहे. त्याचं फक्त राजकारण करायचं आणि खऱ्या अर्थाने न्याय द्यायची वेळ येते तेव्हा मात्र आपण दुसरीकडे बघायचं, अशी भूमिका या सरकारची असं आपल्याला वाटतं. दादा, सुनेत्रा पवारांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला आहे. छगन भुजबळांची चर्चा आहे सध्या. नाव डिक्लेअर होऊ द्या, बघू. इथं राजकीय नको बोलायला.